नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 538. या व्हिडिओद्वारे मी 15 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की अजूनही लोक त्यांच्या कॉमेंट्सवर व्हिडिओ ज्या येतात त्यामध्ये व्हिडिओ कसा पाहावा किंवा एखादा विशिष्ट नंबरचा व्हिडिओ कसा पाहावा हे मला विचारतात. मी यापूर्वी देखील सांगितलं की कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ते सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तुम्ही यूट्यूबवर जा, तिथे कर्मचारी अधिकारी मित्र मिळा. मग मोबाईलवर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, त्या स्क्रीनमध्ये माझा फोटो दिसेल, कर्मचारी अधिकारी मित्र दिसेल, लिंक दिसेल, किती सबस्क्रायबर आहेत, किती व्हिडिओ झाले तो आकडा दिसेल आणि त्याच्या खाली असतो व्ह्यू चॅनल नावाचा शब्द. त्या व्ह्यू चॅनलवर क्लिक करा. किंवा काही वेळा आपण जर नुसताच एखादा व्हिडिओ पाहत असाल तर खाली जे व्हिडिओ दिलेले असतात तिथे छोटासा माझा फोटो असतो, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. तो त्या ठिकाणी क्लिक केलं की मग तुमच्यापुढे एक जो स्क्रीन येतो त्या स्क्रीनमध्ये शब्द असतात होम, व्हिडिओज, शॉर्ट्स, पॉडकास्ट, प्लेलिस्ट वगैरे. तर व्हिडिओजवर क्लिक करा. व्हिडिओजवर केलं आपल्याला दिसेल लेटेस्ट, पॉप्युलर आणि ओल्डेस्ट. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आता उदाहरणार्थ तुम्हाला 520 नंबरचा व्हिडिओ काढा असेल तर आपल्यापुढे यादी जी येईल ती लेटेस्टमध्ये क्लिक केल्यावर 537, 536 असं दिसेल. तर मग सरी स्क्रोल डाऊन करा आणि 520 हा व्हिडिओ पहा. म्हणजे मग आपल्याला व्हिडिओ पाहिलात की मग आपल्याला सोपं होईल. असो, पुन्हा असा आपण ट्राय करा. आपल्याला काही शंका असेल तर विचारा. पुन्हा एखाद वेळी मी तुम्हाला यासंबंधी माहिती देईन. चला, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. एक निलेश मोरे नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की 2003 नंतर जर तिसरं अपत्य असं म्हणजे 31 डिसेंबर 2001 नंतर दिवंगत जो कर्मचारी आहे त्याला जर तिसरं अपत्य झालं असेल तर अनुकंपा नियुक्ती देय नाही. तर हा GR कुठं आहे? तर हा GR आहे 28 मार्च 2001चा. आणि हा जो GR आहे तो व्हिडिओ क्रमांक 484 जो व्हिडिओ केलेला आहे. तर तो त्याच्याबरोबर एक 17 जुलै 2025चा GR दिलेला आहे. त्या GRमध्ये मूलभूत तरतुदीमध्ये परिच्छेद 2मध्ये म्हटलेला आहे. आणि हा जो 28 मार्च 2001चा GR जर पाहायचा असेल तर व्हिडिओ क्रमांक 516 पहा. व्हिडिओ क्रमांक 516 गेलात तर तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे. म्हणजे काय, प्रश्न व तुमची उत्तरे असतील किंवा जजमेंट असेल तर तिथे एक मोहर नावाचा शब्द असेल. त्या मोहरला क्लिक करा. मोहरला क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओसोबत ज्या अटॅचमेंट असतील त्या दिसतील आणि तिथे तुम्हाला 28 मार्च 2001चा GR जो पाहिजे आपल्याला तो आपल्याला मिळू शकेल. चला, प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांनी कोर्टात 2 दावे केलेत. एक सरकारी कर्मचारी बेपत्ता घोषित करा यासंबंधी कोर्टात दावा केला आहे आणि दुसरा दावा केला आहे कोर्टात कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी. अर्थात सरकारी कर्मचारी तो बेपत्ता घोषित झाला तरच कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. आणि म्हणून या अनिता नावाच्या प्रश्नकर्त्यांनी जो विचारला आहे की याच्या 2 नंबरचा म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याचा दावा मागे घेऊ शकतो का? आपण जरूर मागे घ्या. एकदा तो कर्मचारी जो आहे तो दिवंगत घोषित झाला की मग आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतनाची मागणी करता येईल. अर्थात अनुकंपा नियुक्तीची मागणी करता येणार नाही आणि केली ती मान्य होणार नाही. प्रश्न क्रमांक 3. हे परशुराम गुरव यांचं म्हणणं आहे की टाईम बाउंड प्रमोशन व म्हणजे जे म्हणते ॲश्युअर करिअर प्रोग्राम स्कीम पदोन्नतीचा व्हिडिओ नंबर सांगा. तर व्हिडिओ क्रमांक आपण 405 पहा. 405मध्ये टाईम बाउंड प्रमोशनच्या विषयी सर्व माहिती दिलेली आहे. त्यात GR वगैरे दिले आहेत. आणखीन काही अडचणी आल्या तर मला जरूर विचारा. प्रश्न क्रमांक 4. ही एक सूचना माझा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे व्हिडिओ मी करतो ते परवाचा जो व्हिडिओ केला त्याबद्दल त्यांनी आभार मानले. पण त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने एक नवीन GR इश्यू जो केला, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा, यावर व्हिडिओ करा असं त्यांचं म्हणणं आहे. सूचना चांगली आहे. जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन. अनेक GR येतात, अनेक जजमेंट येतात, प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि त्यामुळे लगेच काही करता येणार नाही. पण शक्य झालं तर मी निश्चित करीन. प्रश्न क्रमांक 5. यांचं म्हणणं आहे या सुरेश डेकळे म्हणून आहेत, यांना 25/1/2 सेवानिवृत्त कर्मचारी आहे जिल्हा परिषदेचे. त्यांना 25/1/2006चं
परिपत्रक पाहिजे RDDचं. तर हे परिपत्रक मी डाउनलोड करून हे या Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे त्या लिंकच्या आधारे ते परिपत्रक काढून घ्यावं. प्रश्न क्रमांक 6, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं एक कर्मचारी आहेत, ते नामनिर्देशनाने राज्यसेवेत विहित मार्गाने कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्यांनी अर्ज केला राज्य शासनाच्या सेवेत, त्यांचं सिलेक्शन झालं आणि तिथून कार्यमुक्त जर आले तर त्यांना वेतन संरक्षण मिळेल का? तर वेतन संरक्षण मिळणार नाही किंवा पूर्वीची सेवा धरण्याची देखील तरतूद आपल्या नियमामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 7, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांना दरवर्षी वेतनवाढ देतात पण यांना स्थायी प्रमाणपत्र दिलं नाही आहे, त्यामुळे त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत नाही 10, 20, 30चा. तर मी यांना एवढंच सांगेन की आपण व्हिडिओ क्रमांक 477 पहा. या 477मध्ये मी एक जून 2025चं 11 जून 2025चं परिपत्रक जोडलेलं आहे. त्यामध्ये शासनाने सूचना दिल्या आहेत स्थायी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत. तर त्या स्थायी प्रमाणपत्राच्या द्यायच्या सूचनाप्रमाणे तिथल्या तुम्ही अटी ज्या पूर्तता होते किंवा नाही याची खात्री करा आणि अटी जर पूर्तता होत असतील तर आपल्याला स्थायी प्रमाणपत्र निश्चित दिलं जाऊ शकेल. त्यानंतर देखील काही अडचण असतील तर मला विचारा. या प्रश्नकर्त्यांचा प्रश्न क्रमांक 8, आश्वासित प्रगती योजनेतून 2दा पदोन्नती मिळाल्यानंतर तिसऱ्याचा लाभ मिळतो का? निश्चित मिळतो. कर्मचाऱ्याला 30 वर्षाच्या सेवेमध्ये त्याला 3 पदोन्नती मिळाल्या पाहिजे आणि नियमित पदोन्नतीसाठी पद नसेल तर त्याला कालपदोन्नती आहे, त्यामुळे त्याला 3 वेळेमध्ये निश्चित मिळू शकतात. पण मी आपल्याला सांगेन कारण आपण प्रश्न जो विचारला, आश्वासित प्रगती योजनेमधून 2 रेग्युलर पदोन्नती मिळाल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आश्वासित प्रगती योजनेखालच्याच 2 प्रगती मिळाल्या असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर तिसरी पदोन्नती मिळू शकते. चला प्रश्न क्रमांक 9, या प्रश्नाचं कोणतं म्हणणं आहे, हे सुधीर नावाचे राजगुरू म्हणून आहेत, अनेक प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पाहतात, प्रश्न विचारतात. यांचं म्हणणं की नोशनल सिनियरिटी जर मिळाली तर त्या टाईम बाउंड प्रमोशनला त्या काही फायदा होऊ शकेल का? तर मला प्रश्न या राजगुरूंना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जी सिनियरिटी मिळाली ती कुठल्या कारणाने मिळालेली आहे, एखादं उदाहरण मला द्या. जर डीम डेट म्हणून आपल्याला जर प्रमोशन मिळालं असेल तर डीम डेट दिले तर त्या डीम डेट म्हणून आपल्याला वेतन व भत्ते देखील मिळतील सिनियरिटीप्रमाणे आणि मग ती सेवा निश्चित आश्वासित प्रगती योजनेसाठी धरली जाऊ शकते. पण नेमकी आपल्या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे ती मला कळवा, म्हणजे मी अधिक समर्पक उत्तर आपल्याला देऊ शकेन. प्रश्न क्रमांक 10, हे प्रश्नकर्ते म्हणतात की यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे वरिष्ठ कार्यालयात. आता राजीनामा होईपर्यंत पदभार दुसऱ्या देण्याची तरतूद आहे का? राजीनामा मान्य होईपर्यंत तुम्हाला सोडलं जाणार नाही, त्यामुळे पदभार देता येणार नाही. पण त्या काळामध्ये तुम्ही रजेवर गेलात तर मात्र निश्चित पदभार देता येऊ शकेल, अन्यथा नाही. प्रश्न क्रमांक 11, या ग्रस्तांचं हे मिनाज खान म्हणून आहेत. हे स्वतः MSMEमध्ये काम करतात 2016पासून. यांची पत्नी आहे 2021पासून जिल्हा परिषदेमध्ये नोकरीस आहे. यांना 2 अपत्य झाले आहे, एक अपत्य झालं आहे 2021 आणि दुसरं अपत्य 2023. आता त्यांचं म्हणणं तिसरं अपत्य ठेवण्यासाठी काही नियम आहेत का? तर मी आपल्याला सांगेन सध्याच्या नियमाप्रमाणे, म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2001 जे 28 मार्च 2001ला प्रसारित केलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे आपल्याला जर तिसरं अपत्य झालं तर आपल्या पत्नीविरुद्ध आणि आपल्याविरुद्ध देखील कारवाई होऊ शकेल. पण आता नेमकी सध्या काय कारवाई आहे हे काहीच त्याच्यात स्पष्ट केलेलं नाही, शासनाने अजून धोरण केलं नाही. पण निश्चितच आपल्याविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यामुळे तिसरं अपत्य देण्यासाठी कुठलीही अशी तरतूद नाही. पण मी आपल्याला सुचवीन, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम आहेत 2001चे ते व्हिडिओ 78 बरोबर जोडले आहेत. ते नियम एकदा आपण वाचा आणि अधिक शंका असेल तर विचारा. प्रश्न क्रमांक 12, या पोलीस पाटील भरतीबद्दल आहे 2026मध्ये. यांनी अर्ज केला, यांनी जात प्रमाणपत्र व क्रिमिनल पत्र यांना काही वेळेवर देता सादर करता आलं नाही. आणि त्यामुळे छाननी जी केलेली असते, ज्या छाननीच्या वेळेस ती जी असती सर्टिफिकेट ती पाहिली जातात, म्हणजे छानच्या दिवशी ती सर्टिफिकेट नव्हती आणि त्यामुळे आता यांचा गुन्हा पहिला क्रमांक आहे. पण तरी देखील त्यांना सध्या तरी अपात्र ठरवलेलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज केला आहे, परंतु अर्ज केला आहे त्याच्यावर अजून काही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिलेला दिसत नाही.
तर आता त्यांचं म्हणणं आहे की मला काय करता येऊ शकेल. तर मी पहिल्यांदा म्हणेन की आपण जो अर्ज दिला त्याच्यावर काहीतरी निर्णय होऊ द्या. त्याचबरोबर मला तुम्ही मूळ जाहिरात काय आहे वगैरे ह्याच्या संबंधीचे सर्व कागदपत्र मला पाठवा. पण किंबहुना मी आपल्याला सुचवीन की माझी अपॉइंटमेंट घेऊन, कारण महत्त्वाचा विषय आहे, माझी अपॉइंटमेंट घेतलीच तर की कागदपत्र घेऊन मला दाखवला तर मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकेन. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपल्याला अनेक वेळा सांगितलं, ते पुन्हा एकदा सांगतो. तर त्यासाठी पुणे येथे फोन करा. पुन्हा फोन नंबर आहे 02-025-608-163. पुन्हा फोन सांगतो 02-025-608-163. या दूरध्वनीवर वर्षा सावखंडे म्हणून आहे तिथे वर्षा. तर ह्या नेहमी कार्यालयीन वेळी तिथे उपलब्ध असतात. यांना फोन करून माझ्या मुलाखतीची तारीख वेळ ठरवून घ्या आणि सर्व कागदपत्रासह येऊन मला भेटा. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा काही निर्णय झाला तर तोही देखील घेऊन या. चला, प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न क्रमांक त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या लिपिक टंकलेखक आहेत आणि यांची नेमणूक आहे जुलै 2014ला. आता नियमाप्रमाणे यांना विभागीय परीक्षा जी पास व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे नियम केले आहेत की 4 वर्षात उत्तीर्ण व्हायला पाहिजे आणि 3 संधीमध्ये उत्तीर्ण व्हायला पाहिजे. आता या संधीमध्ये त्या काही पास होऊ शकल्या नाहीत. आता त्यांनी प्रत्येक वेळी 1 वर्ष मुदतवाढ वाढवून द्या वगैरे केला, पण तो देखील जिल्हाधिकाऱ्यांनी तो नाकारला. मग ते महसूल विभागाकडे त्यांनी अर्ज केला, महसूल विभागाने देखील तो काही नाकारला. आता यांचं म्हणणं आहे मॅटमध्ये जावं का. या प्रश्नकर्त्या महिलांना मी म्हटलं होतं एकदा फोनवरी की कागदपत्र येऊन मला भेटा. पण तुम्ही कागदपत्र पाठवली, मी ती पाहिली. आपल्याला संधी नाकारल्यानंतर देखील, म्हणजे आपण 4 संधी देऊन 4 पास झाला नाही 4 वर्षात, मग 5व्या वर्षात तुम्ही आपण परीक्षेला ऑलरेडी बसलेले आहात आणि मग आता पास झालेला आहे. आता तर जर तुम्ही पास झालात तर पूर्वीची आता संधी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका. मॅटमध्ये आपल्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण तरी देखील एकदा मला कागदपत्र येऊन प्रत्यक्ष येऊन भेटा, मी आपल्याशी चर्चा करीन. पण इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका. प्रश्न क्रमांक 14. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमाच्या नियम 25 मध्ये पुनरीक्षण आणि 25 मध्ये पुनर्विलोकन याची तरतूद केली आहे. तर यांचं म्हणणं की ह्या दोन्ही जे संकल्पना आहेत, पुनरीक्षण आणि पुनर्विलोकन, ह्या जरा समजून सांगाव्या. तर मी आपल्याला सांगेन, पुनरीक्षण म्हणजे काय. शिस्तभंगविषयक प्रकरणामधले एखाद्या चौकशीचे कागदपत्र आहेत ते स्वतः मागवायचे. कोणी? अपिलीय अधिकाऱ्यांनी. म्हणजे ज्या ठिकाणी अपील झालेलं नाही किंवा अपील होऊन निर्णय झालेला आहे परंतु त्या ठिकाणी जी शिक्षा वगैरे दिलेली आहे त्याच्यात काहीतरी चूक झालेली आहे किंवा नैसर्गिक न्यायाचा तत्त्वाचा भंग वगैरे झाला आहे, तर अशा वेळी एखादी तक्रार वगैरे झाली तर तो अपिलीय अधिकारी स्वतः कागद मागून त्या कागदपत्राची छाननी करून कर्मचाऱ्याला योग्य ती संधी देऊन त्याच्यावर निर्णय केला जातो. त्याला म्हणतात पुनरीक्षण. म्हणजे उदाहरण एक धरून टाला, एखाद्या तलाठ्याला शिक्षा दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याने शिक्षा दिली आहे की दोषारोपपत्र काही नाही, त्याला फक्त ताकीद देऊन शिक्षा दिली. मग कुठेतरी तक्रार अर्ज झाला की नाही, ही दिलेली शिक्षा आहे ती फार कमी आहे आणि ती शिक्षा अधिक वाढवणं जरूर आहे कारण त्यांचे दोष फार मोठे आहेत. तर अशा वेळी अपिलीय अधिकारी, मग डिव्हिजनल कमिशनर किंवा राज्य सरकार जे आहे ते त्या कागदपत्र मागवून त्या ठिकाणची शिक्षा त्याच्यात वाढ करू शकतात. ते करतायत. त्याला जी प्रक्रिया असते ती पुनरीक्षण. म्हणजे पुनरीक्षण हे अधिकार असतात, हे अपिलीय अधिकाऱ्याला अधिकार असतात. आता पुनर्विलोकन म्हणजे काय. पुनर्विलोकनाचे एक अधिकार फक्त राज्यपालाला आहे. आता याचं उदाहरण द्यायचं आपल्याला जायचं झालं की समजा एखाद्या सुप्रिंडिंग इंजिनियरच्या पोस्टमधून चीफ इंजिनियर निवडायचे. सुप्रिंडिंग इंजिनियर पदोन्नती कमिटीची बैठक झाली आणि त्या पदोन्नतीच्या कमिटीच्या बैठकीमध्ये एका सुप्रिंडिंग इंजिनियरच्या बाबतीमध्ये त्याच्या जे गोपनीय अहवाल आहेत ते गोपनीय अहवाल पाहून यांनी एखाद्या कर्मचाऱ्याला प्रमोशन नाकारलं. पण नंतर लक्षात आलं असेल की त्यामध्ये दिलेले गोपनीय अहवाल ॲडव्हर्स जे काय होते ते त्या कर्मचाऱ्याला म्हणजे सुप्रिंडिंग इंजिनियरला कळवलेलेच नव्हते. मग अशा वेळी ते गोपनीय अहवाल विचारात घ्यायचे नव्हते. पण अशा वेळी ते विचारात घेऊन तर त्याला नाकारलं असेल
तर असं जे प्रकरण असेल ते राज्यपाल स्वतः पुनर्विलोकन करू शकतात. मग पुनर्विलोकनाचं महत्त्वाचं तत्त्व काय की ज्यावेळेस एखादा निर्णय झाला त्या प्रक्रियेमध्ये जर त्यावेळेस असलेल्या परिस्थितीच्या वेळेस जो पुरावा असेल त्याच्या व्यतिरिक्त नवीन पुरावा उपलब्ध झाला तरच त्या ठिकाणी पुनर्विलोकन करता येतं. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अधिक जर माहिती घ्यायची असेल तर मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे मी संपादित केलेल्या पुस्तकाची 6वी आवृत्ती प्रसारित झाली आहे आणि त्या 6व्या आवृत्तीमध्ये मी स्वतंत्र चॅप्टर पुनरीक्षण म्हणजे काय आणि पुनर्विलोकन काय यासंबंधी संभाव्य प्रश्न किंवा आपल्या शंका प्रश्न व त्याची उत्तरं दिली आहेत. तर आपण जर हे पुस्तक घेतलं नसेल तर तातडीने पुस्तक खरेदी करा आणि मग आपल्या जवळ शंका असतील तर त्याचं निराकरण होऊ शकेल. चला मित्रांनो, आजच्या याच्यामधला शेवटचा प्रश्न अनुकंपा जे जिल्हा परिषदेमधला आहे. अनुकंपा नियुक्तीचा कोटा संपला आहे म्हणून नियुक्ती मिळत नाही तर काय करता येईल. तर आपल्याला माहिती आहे की अनुकंपा नियुक्तीची जेवढ्या पदं रिकामा होतात त्यातले 20% पदं जी असतात ती पदावरच फक्त अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ते असते. परंतु त्याच्यापेक्षा जर पदं ती ऑलरेडी भरली असती तर साहजिकच पद मिळणार नाही. पण शासनाने मध्यंतरी एक नवीन निर्णय केला आहे, धोरण केलेलं आहे आणि ते जे व्हिडिओचा जो GR केलेला आहे तो मी व्हिडिओ क्रमांक 484 बरोबर जोडला आहे. तो आपण GR पहा आणि त्याच्यामध्ये जो असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी काही जी व्यपगत पदे झालेली असतील ती देखील विचारात घेऊन मग हा कोटा ठरवावा आणि अशी एक संधी दिलेली आहे. तर म्हणून व्हिडिओ 484 जर पाहिलात त्याच्याबरोबरचा 484 व्हिडिओ पाहू नका, त्याच्याबरोबरचा जो GR दिलेला आहे अनुकंपा की नवीन धोरण जे दिलेलं आहे तो GR काढून पहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं देखील तिथे उत्तर मिळू शकेल. मित्रांनो, खूप वेळ झाला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.